नमस्कार मित्रांनो, अधिक मासात भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत ही सदिच्छा. स्वागत आहे आपलं वैशाली स्पिरिच्युअलमध्ये. 3 वर्षानंतर आलेली अधिक मास पौर्णिमा असा दुर्मिळ महासंयोग जो धन, सुख, समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा मानला जातो. तेव्हा तिचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व हजारपटीने वाढते. हा दुर्मिळ योग भगवान विष्णू आणि धनलक्ष्मीच्या अद्भुत कृपेने जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. अधिक मासाची पौर्णिमा ही केवळ धार्मिक कर्मापुरती मर्यादित नसून या दिवशी केलेले काही सोपे ज्योतिषीय उपाय तुमच्या नशिबाचे द्वार उघडू शकतात. या पवित्र रात्री केलेले काही विशेष उपाय तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास पौर्णिमेच्या रात्री करायचे 5 प्रभावी तोडगे जे बदलू शकतात तुमचं नशीब. पहिला प्रभावी तोडगा म्हणजे माता लक्ष्मीला 5 वस्तू अर्पण करा. पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये 5 पिवळ्या कवड्या, हळदीची गाठ आणि गोमती चक्र ठेवावे. पूजेनंतर या वस्तू एका लाल कपड्यात बांधून तुमच्या घरातील तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवाव्यात. या उपायाने घरातील दारिद्र्य दूर होते आणि पैशाची आवक वेगाने वाढते. 2. तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा. अधिक मासाचे स्वामी भगवान विष्णू आहेत आणि तुळशी माता त्यांना अत्यंत प्रिय आहे. पौर्णिमेच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि 11 वेळा प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरात होणारे वाद संपतात आणि सुखशांती नांदते. तिसरा तोडगा पिंपळाच्या झाडाची पूजा. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवांसह माता लक्ष्मीचा वास असतो. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी जल अर्पण करून तिथे साखर किंवा गूळ ठेवावा. हा उपाय केल्याने पितृदेव शांत होतो आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. चौथा आहे चंद्राला अर्घ्य देणे. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला कच्चे दूध, अक्षता म्हणजे अखंड तांदूळ आणि साखर मिसळलेले जल अर्पण करावे. यामुळे कुंडीतील चंद्र ग्रह बलवान होतो, मानसिक ताणतणाव दूर होतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. तोडगा नंबर 5, गरिबांना दान करा. अन्नदान किंवा वस्त्रदान. अधिक मासात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. पौर्णिमेच्या दिवशी गरिबांना अन्न, कपडे किंवा तांदूळ, गूळ दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. दान करताना मनात अहंकार नसावा, हीच खरी पुण्यप्राप्ती आहे. मित्रांनो, अधिक मास पौर्णिमा ही केवळ धार्मिक रात्र नाही तर आत्मशुद्धी आणि सकारात्मक ऊर्जेची संधी आहे. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले हे उपाय तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणू शकतात. धन्यवाद. ओम श्री लक्ष्मी नमः.